हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. इन दॅट आपलं 3rd युनिट आपण स्टार्ट केलेलं आहे 3.4 बुक्स आर माय बेस्ट फ्रेंड्स. तर पुस्तके हे माझे खूप असे जवळचे चांगले मित्र आहेत. ओके, तर हा चॅप्टर आपल्याला आज लर्न करायचा आहे. बिफोर दॅट तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट इथून पुढचे सुद्धा जे व्हिडिओज मी अपलोड करीन ते तुम्हाला बघता येतील. आणि त्याचबरोबर सहज शिक्षण मॅथ्स या चॅनलवरती आपले मॅथ्स या सब्जेक्टचे व्हिडिओजसुद्धा अपलोड करत आपण आहोत. सो त्या चॅनलवरती तुम्हाला मॅथ्सचे व्हिडिओ बघायला मिळतील. नेक्स्ट आपला आता स्टार्ट करत आहोत 3.4 बुक्स आर माय बेस्ट फ्रेंड्स. सो पेज नंबर 45 वरती हा आपला चॅप्टर स्टार्ट होतो आहे. ओके, तर इथे आपल्याला फर्स्ट एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती बघायची काय आहे. लिसन, रीड अँड डिस्कस. ओके, तर आपल्याला जस्ट पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार ते तुम्ही लिसन करायचं आहे, अगदी व्यवस्थित रीड करायचं आणि देन आपण डिस्कस करूयात. राईट. नील वॉज अ स्टुडंट ऑफ अ ग्रेड 1. तर नील हा एक 4th स्टँडर्डचा किंवा ग्रेड 1चा विद्यार्थी आहे. ही डिसलाईक रीडिंग. तर त्याला वाचायला, पुस्तकं वाचायला किंवा वाचन करायला अजिबात आवडत नव्हतं. वन डे नील आस्क हिज मदर फॉर अ चीज रोल. तर एक दिवशी तो आपल्या आईला चीज रोलबद्दल विचारतो. शी सेड, इफ यू टेल मी व्हॉट चीज इज मेड ऑफ, आय विल मेक वन फॉर यू. तर त्याची आई त्याच्यावरती त्याला काय म्हणते, तू जर मला चीज कशापासून बनतं हे सांगितलास तर मी तुझ्यासाठी बनवेन. राईट. देन नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन आपण बघूयात. ॲट वन्स नील ran to the bookshelf. After searching for some time, he found a book named All About Cheese. तर त्यावेळेला नील हा एका बुकशेल्फमध्ये जातो, म्हणजे त्याच्या घरी जे बुकशेल्फ असेल तिथून एक बुक सर्च करायला लागतो. तर त्याला तिथे एक बुक मिळतं. त्या बुकचं नेम असतं, म्हणजे नाव असतं ऑल अबाउट चीज, म्हणजे चीजबद्दल सर्व काही माहिती त्यामध्ये असते. ही स्टार्टेड रीडिंग द बुक अँड फाउंड इट इंटरेस्टिंग. आणि तो ते वाचायला सुरुवात करतो आणि त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो, मजा वाटायला लागते वाचताना. ही रीड ऑल बुक हाऊ चीज इज मेड. सगळं बुक तो रीड करतो आणि चीज कसं बनवलं जातं हे सुद्धा तो वाचतो. ही एन्जॉय रीडिंग द बुक. ही वेंट टू हिज मदर अँड सेड, आई, चीज इज मेड फ्रॉम मिल्क. तर तो पुस्तक सगळं पूर्ण वाचतो, ते एन्जॉय करतो आणि आपल्या आईजवळ जाऊन आपल्या आईला सांगतो की चीज हे दुधापासून बनवलं जातं. ही टोल्ड द प्रोसेस ऑफ हर. त्याचबरोबर त्याची जी प्रोसेस आहे, जी प्रोसिजर होते ती सुद्धा त्याने आपल्या आईला सांगितली. मदर गेव हिम द चीज रोल. मग त्यानंतर मात्र त्याच्या आईने त्याला चीज रोल दिला. नाऊ नील लव्स टू रीड बुक्स, दे आर हिज बेस्ट फ्रेंड्स. आता मात्र त्याला बुक्समधली जी गमती आहेत, जे इंटरेस्ट आहे हा त्याचा वाढू लागलेला आहे. त्याला बुक्स रीड करायला आवडू लागलेला आहे आणि आता बुक्स हे त्याचे चांगले मित्र झाले आहेत. ओके, सो असा हा पॅराग्राफ इथे दिलेला आहे. राईट. तर याच्यावरती आता पुढे काय टास्क दिलेले आहे बघूयात. ओके, तर याच्यासाठी आपल्याला आपण आता हे पॅराग्राफ रीड केला. राईट. आता आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन विचारले आहेत, त्याचे आन्सर करायचे आहेत. व्हॉट डिड नील वॉन्ट. तर त्याचा आन्सर काय आहे. नील वॉन्ट्स चीज रोल. का इथे दिलेला आहे. तो आपल्या आईकडे जातो आणि आईला काय म्हणतो, चीज रोल दे, मला बनवून दे. हाऊ इज चीज मेड. तर त्याचा आन्सर आहे चीज मेड फ्रॉम मिल्क. नील एक बुक शोधून काढतो, ज्या बुकचं नेम असतं ऑल अबाउट चीज. ते बुक तो सगळं रीड करतो. रीड केल्यानंतर त्याला समजतं की चीज हे कशापासून बनलं जातं, मिल्कपासून बनलं जातं आणि त्याची प्रोसिजरसुद्धा तो वाचतो. तर 3rd क्वेश्चन. नील रीड अ बुक अबाउट हाऊ चीज इज मेड. विच बुक वुड यू लाईक टू रीड.
ओके. तर नीलने तर हाऊ चीज इज मेड हे बुक अगदी इंटरेस्ट घेऊन रीड केलेलं आहे. आता तुमची बारी आहे की तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचे बुक्स रीड करायला आवडतात. काही जणांना तर त्याचा एक्झाम्पल म्हणजे काही जणांना स्टोरी बुक्स रीड करायला आवडत असतील, काही जणांना हॉरिबल बुक्स असतात, काही जणांना मोटिवेशनल बुक्स रीड करायला आवडत असतील, काही जणांना बायोग्राफी बुक्स रीड करायला आवडत असतील. ओके. सो असं तुम्हाला तुमचं जे काही कोणत्या बुक्स तुम्हाला रीड करायला आवडतात ह्याचा आन्सर इथे द्यायचा आहे. तर चला इथेच आपला हा छोटासा चुटकुला चॅप्टर एंड होत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरतीपर्यंत प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू.